एक महत्वाची बातमी समोर येते। राज्यात 30 ठिकाणी एफडीएच्या वतीनं छापे पाहायला मिळत आहेत। प्रतिबंधित अन्नपदार्थ, गुटखा आणि पान मसाल्यावर एफडीएच्या वतीनं मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईत एकूण 3,96 लाखांचा साठा जप्त केल्याची देखील या क्षणाची महत्वाची माहिती। या कारवाईत 21 जणांना अटक झाली आहे। यासोबतच या कारवाईत एकूण 3,96 लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे। एफडीएचं राज्यभरात धाड सत्र अजूनही सुरूच आहे। राज्यात 30 ठिकाणी एफडीएनं छापे टाकलेत। प्रतिबंधित अन्नपदार्थ, गुटखा, पान मसाल्यावर कारवाई पाहायला मिळते। या कारवाईत एकूण 3,96 लाखांचा साठा जप्त करण्यात आलाय। तर या कारवाईत 21 जणांना अटक आहे, तर 17 आस्थापना सील केल्याची माहिती आहे। सोलापूरमध्ये रंगीत आणि खराब दर्जाच्या सुपारी वाहतुकी प्रकरणी कारवाई करण्यात आली। तर धुळे जिल्ह्यात भेसळयुक्त सुपारी कर्नाटकमधून दिल्लीला घेऊन जात असणारं वाहन पकडण्यात आलंय। तर अंधेरी या ठिकाणी लेबल नसलेले तसेच वापर केलेल्या पिशव्यांमध्ये साठवलेला कृत्रिम रंगमिश्रित चहा पावडरचा 2 लाखांहून अधिक किमतीचा 917 किलोचा साठा जप्त केल्याची माहिती। क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय। एफडीएचं संपूर्ण राज्यात धाड सत्र अजूनही सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही कारवाई अजूनही सुरू असल्याची माहिती। राज्यात 30 ठिकाणी एफडीएचे छापे पाहायला मिळतात। यात प्रतिबंधित अन्नपदार्थ, गुटखा, पान मसाल्यावर मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईत एकूण 3,96 लाखांचा साठा जप्त केल्याची माहिती। या कारवाईत 21 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 17 आस्थापना सील करण्यात आली। एफडीएनं केलेल्या या कारवाईत एकूण तब्बल 3,96 लाखांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। प्रतिबंधित अन्नपदार्थ, गुटखा, पान मसाल्यावर मोठी कारवाई पाहायला मिळते। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले जातात। उमेश, काय सविस्तर बातमी? उमेश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो? हॅलो उमेश, एफडीएचं राज्यभरात धाड सत्र अजूनही पाहायला मिळते। सविस्तर अपडेट। नक्कीच एफडीएचं जर आपण पाहिलं तर राज्यभरात धाड सत्र सुरू आहे। खास करून जर आपण पाहिलं तर जे अवैधरित्या गुटखा विक्री केली जाते यावरती आणि यासोबतच जे अवैधरित्या औषधे विकली जातात यावरती मोठी धाड सत्र गेल्या 8 ते 10 दिवसापासून आपण पाहायला मिळतोय। ज्यावेळेस तुकाराम मुंढे यांनी या सर्व विभागाची सूत्र हाती घेतल्यानंतर संपूर्ण राज्यभरात ही धाड कारवाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खास करून जर आपण पाहिलं तर मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर जी महत्वाची शहर आहेत ज्याच्यामध्ये ही कारवाई होताना पाहायला मिळते। आता जी कारवाई झाली त्यानुसार जर आपण पाहिलं तर प्रतिबंधित अन्नपदार्थ, पान मसाला, गुटखा विक्री, वितरण आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये 21 व्यक्तींना जे ते अटक करण्यात आलेली आहे। सोलापूर असेल, धुळे असेल आणि मुंबईतला अंधेरी असेल या इथेही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामध्ये वाहन आणि यासोबतच लाखोचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून हे धाड सत्र जे आहे ते एफडीए कडून पूर्ण राज्यभर चालू असलेलं पाहायला मिळते। त्यामुळे अवैध गुटखा विक्रेते असतील किंवा मग भेसळ करणारे जे भ्रष्टाचारी असतील त्यांच्या सगळ्यांचे धाबे जाणलेले पाहायला मिळतात। धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या कारवाईत एकूण 3,96 लाखांचा साठा जप्त करण्यात आला। या कारवाईत 21 जणांना अटक करण्यात आली, तर 17 आस्थापना सील केल्याची माहिती। राज्यात 30 ठिकाणी एफडीएनं छापे टाकत ही मोठी कारवाई केली। संपूर्ण राज्यभरात एफडीएचं धाड सत्र अजूनही आपल्याला पाहायला मिळते। सर्वात मोठी एफडीएची कारवाई आपण पाहतोय। संपूर्ण राज्यात 30 ठिकाणी एफडीएनं छापे टाकत प्रतिबंधित अन्नपदार्थ, गुटखा, पान मसाल्यावर कारवाई केली। या कारवाईत एकूण तब्बल 3,96 लाखांचा साठा जप्त करण्यात आलाय। या कारवाईत 21 जणांना अटक करण्यात आली, तर 17 आस्थापना सील करण्यात आली। महत्वाचं म्हणजे सोलापूरमध्ये रंगीत आणि खराब दर्जाच्या सुपारी वाहतुकी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। तर तिकडे धुळ्यात भेसळयुक्त सुपारी कर्नाटकमधून दिल्लीला घेऊन जात असणारं वाहन एफडीएनं पकडलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।